आजची आपली नाश्त्याची रेसिपी आहे ती 3 जणांसाठी आहे। मऊ लुसलुशीत नारळाचे डोसे आणि एकदम नवीन पद्धतीची त्याच्याबरोबर खाण्यासाठी ही एक चटणी आहे। त्याच्यासाठी इथे 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही कोणतेही तांदूळ घेतलेत ना तरी चालतील। त्या स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आहेत। यांना एक 10 तास आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाणी काढून टाकायचं। 2 वाटी आपले तांदूळ आहेत तर 1 वाटी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून। तांदूळ आणि खोबरं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेऊन असं बारीक वाटून घ्यायचे। त्याच्यामध्ये अर्ध खोबरं घालायचं। त्याला सुकं असं फिरवून घ्यायचं आणि थोडं पाणी घालायचं आणि बारीक वाटून घ्यायचं। असे एकदम बारीक असे वाटून घ्यायचे। त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही। मीठ घातलं ना तर हे पीठ आंबणार नाही। जर तुम्हाला आंबवायचं नसेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ घाला, पण मीठ घातल्याच्या नंतर ना पीठ येत पण नाही, म्हणजे ते आंबत नाही, म्हणून मीठ घालायचं नाही। असंच याला 7 तास झाकून ठेवायचं आहे। तुम्ही तांदूळ सकाळी भिजत घालून संध्याकाळी वाटलेत आणि रात्रभर जरी हे वाटलेलं पीठ झाकून ठेवलं ना तरी पण चालेल। चटणीसाठी सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या आपल्याला भाजून घ्यायच्या। थोड्या मिरच्या भाजल्या की अर्धा चमचा तेल घालायचं। मिरची कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची। मिरची थंड झाली की मिक्सरच्या भांड्यात काढायची, त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि सुकीच मिरची आपल्याला वाटून घ्यायची। बारीक झाल्याच्या नंतर गूळ घालायचा आणि सुपारी एवढी चिंच आहे ती भिजून घालायची। डोशाबरोबर खाण्यासाठी आपली चटणी तयार झालेली आहे। तेल गरम झाल्यावर लसूण, जिरं आणि तीळ आणि कढीपत्ता, लसूण गोल्डन ब्राऊन झाली ना की हा तडका आहे तो आपल्याला चटणीवरती ओतायचा आहे। झटपट आपली डोशाबरोबर खाण्यासाठी चटणी तयार आहे। पिठलं आपले 6 तास झालेले आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। पातळ करायचं की आपण पॅनवर ओतलं ना की ते आपणच पसरलं पाहिजे। असं याला पातळ करून घ्यायचं। पॅन गरम करायला ठेवलेलं आहे, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं। त्याच्यावरती हे आपलं मिश्रण घालायचं आहे। झाकण ठेवायचं आणि गॅस मध्यम करायचं आणि याला शेकवून घ्यायचं। झाकण काढल्याच्या नंतर वरून असं आपल्याला तेल सोडायचं आहे आणि त्याला पलटी करायचं। दोन्ही साईडने त्याला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही कसं जाळीदार आपला डोसा तयार झाला आहे तो। तुम्ही असे मोठे मोठे पण डोसे करू शकता। मध्यम आचेवरती ह्याला आपल्याला शेकवून घ्यायचं आहे। डोसा घालताना गॅस मोठा ठेवायचा, घालून झाल्यावर मध्यम करायचा आणि ह्याला शेकवून घ्यायचं। अशा पद्धतीने आपले सर्व डोसे आहेत ना ते करून झालेले आहेत। मऊ लुसलुशीत असे आजचे डोसे जर तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा। बघू शकता तुम्ही किती मऊ डोसा झालेला आहे तो। नक्की एकदा तुम्ही हे नारळाचे डोसे करून बघा, खूप छान लागतात। आजचा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। त्याच्याबरोबर खाण्यासाठी ही झटपट अशी नवीन पद्धतीची चटणी बनवलेली आहे, ही नक्की एकदा करून बघा, आवडेल तुम्हाला। एकदा केली तर नेहमीच कराल। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।